आहोत कला मंदिर मध्ये शॉपिंग करायला. बघूया जमतं की नाही आपल्याला आज. असे 15-20 16 साडी असेल. यात आहे ब्लाऊज, शॉर्टची जी कला मंदिर मधून घेतलेली आहे. आणि हे आहे ब्लाऊज जे मी निहार एम्ब्रॉयडरी मधून स्टिच करून घेतलेलं आहे आणि हँडवर्क करून घेतलेलं आहे ब्लाऊजवरती. जे काही साईडला डिझाईन होती त्याच्यावरती असं बारीकसं. आणि बेबी शॉवरसाठी छोटीसे असे कस्टमाइज बेबी फूडचे लटकन बनवलेत. ओमकारसाठी आपण घ्यायला आलो आहोत कुर्ते फॉर बेबी शॉवर फॅब इंडियामध्ये. ओमकार कोणता आवडतोय तुला? अजून तरी नाही. आमची शॉपिंग झाली आहे फायनली. काय ते घेतलंस तू? आम्ही ओमकारचे आलो होतो वागड्स मध्ये. सो बेबी शॉवर मेकअप होतोय आता, ऑलमोस्ट होत आलाय. आणि माझा हा मेकअप नेहमी म्हणजे एंगेजमेंट वेडिंग सगळ्यामध्ये जी करते श्रद्धा आहे, माझी ऑल टाईम फेवरेट. मला तिचा मेकअप खूप आवडतो. सटल असतो. माझी नेहमी तिला एकच कंडिशन असते, श्रद्धा माझा मेकअप सटल ठेवा श्रद्धा. सो माझी फ्लोरल ज्वेलरी फॉर बेबी शॉवरची होती शायनिंग ब्रांचेस यांच्याकडून. आणि ही ज्वेलरी त्यांनी आदल्या दिवशी मला डिलिव्हर केली होती फंक्शनच्या. ह्याचा कलर माझ्या साडीच्या आउटफिटच्या कॉन्ट्रास्ट असावा, सो म्हणून मी व्हाईट कलरमध्ये घेतली होती. आणि ह्याच्यामध्ये शेडसुद्धा ऑर्डर केला होता त्यांच्याचकडून. खूप छान लुक आला होता आणि खूपच एलिगंट सिंपल अशी ज्वेलरी त्यांनी मला करून दिली होती. सो हे होते माझ्या डोळा जेवणातले साडी, ब्लाऊज, ओंकारचा जो कुर्ता होता त्याचे डिटेल्स, प्लस माझे मेकअप, माझी फुलांची ज्वेलरी ती कुठून घेतली होती या सगळ्याचे डिटेल्स आणि कशी होती तेच तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवले आहेत. जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील आणि प्लस हा कसा वाटला तुम्हाला आमचा लुक ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. बाय बाय.